सज्जनो, आज आपण अलौकिक अशा विभूतीचे चरित्र गायन करण्यासाठी येथे जमलो आहोत आणि माझ्यासारख्या एका सामान्य स्त्रीला ह्या श्रावण व्याख्यानमालेत पुष्प गुंफण्याची आणि अलौकिक गाथा गाण्याची जी संधी येथील मान्यवरांनी मला दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांची अत्यंत ऋणी आहे. माझे गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत. माझे वडील कैलासवासी डॉक्टर वीरा आपटे यांच्या कृपा आशीर्वादामुळे मी हा विषय घेऊन आज आपल्या समोर यायचे धाडस करू शकले. त्यासाठी त्यांनाही माझे साष्टांग दंडवत. माझी अशी दृढ भावना आहे की ज्या दैवताच्या रूपाचे आपण गान करतो ते दैवत आपल्यात उपस्थित असतं. त्यामुळे तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ असलेल्या त्या भगवान शंकराला माझा पुन्हा पुन्हा साष्टांग प्रणिपात. त्याच्याच प्रेरणेने आपण मला आमंत्रित केलेत आणि त्याच्याच प्रेरणेने माझ्या मुखातून त्याचे चरित्र गायन होईल. त्यामुळे श्रोता वक्ता दोन्ही भगवंताचीच रूप आहेत. त्याच भावनेने आपण आज इथे हे गान करूया आणि आपण श्रवण कराल. आपला आजचा विषय आहे आद्य शंकराचार्य आणि त्यांचे कार्य. आणि मी त्यावर बोलायचे म्हणजे काजव्यानी सूर्याचे चरित्र गायन करण्यासारखे आहे. पण माझ्या मनात आलं, रोज पूजा करताना निरांजनाने आपण देवाला ओवाळतो, तेजाने तेजाची पूजा करतो. सर्व जीवांमध्ये ते तेजरूपी परमात्म तत्व आहेच. या विचाराने मला थोडा धीर आला आणि सांभाळून घ्यायला आपण मायबाप श्रोते आहात, त्याचीच रूप आहात. म्हणून ती प्रेरणा घेऊनच मी माझ्या अल्पमतीने या विषयाकडे वळते. अवघ 32 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या चरित्रनायकाने समतोल ढळलेल्या समाजाला अतिशय कौशल्याने मार्ग दाखवून अद्वैत तत्वज्ञान प्रस्थापित केले. त्या साक्षात भगवान शंकरांचा अवतार असणाऱ्या महान विभूतीला माझा नमस्कार. श्रुती स्मृती पुराणानां मालयं करुणालयं नमामि भगवत्पादौ शंकरं लोकशंकरं. खरंच मला प्रश्न पडला, या महामानवाचं, या अंशावताराचं चरित्र मी कुठून सुरू करू? जन्मापासून सुरू करू की कार्यापासून सुरू करू? आणि कुठूनही सुरू केलं तरी ते सर्वतोपरीने मी आपल्यासमोर मांडू शकेन का? आणि म्हणूनच माझ्या सद्गुरूंनी जी आचार्यांची स्तुती केली आहे तीच मी आपल्या समोर ठेवते. श्रीमद भगवत पूज्य पदेश्वर वैदिक मार्ग स्थापक शंकर शिवावतार श्रीमद शंकर किंकर हर हर त्राही यतीश्वर शिवसद्गुरु गृहावतीर्ण मोहांतक जनशिक्षक तारक दांत खंडित पंडित संहती मंडित मंडन पंडित दुर्मत शांत. श्रीमद भगवत पूज्य पदेश्वर वैदिक मार्ग स्थापित शंकर विजिता संगत शास्त्र सम्मत सौगत बौद्धाधिकराद्धांत प्रस्थानत्रय भाष्य कृद्वय मत संस्थापक दृढमत सिद्धांत. श्रीमद भगवत पूज्य पदेश्वर वैदिक मार्ग स्थापित शंकर वृषभूक मठान्यो दिक्षु मठान कृत्वा चतुरस्तत्र चतुरः सुरेश्वरार्य प्रमुखान् चतुरा अन्यो जयद्यो शिष्यांश्चतुरः. श्रीमद भगवत पूज्य पदेश्वर वैदिक मार्ग स्थापित शंकर श्रीमद परमहंस परिव्राजक श्रीमद शंकराचार्यमशोकौ वासुदेव यतिर्भक्त्यानमति स्तुत्वा यथामति पावति लोकम्. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिता श्री शंकराचार्य स्तुती संपूर्ण.
अवघ्या 5 श्लोकात वासुदेवानंद सरस्वतींनी आद्य शंकराचार्यांची स्तुती लिहून आपल्या समोर त्यांचं संपूर्ण कार्य उभं केलं. ज्ञान सूर्य म्हणून जन्माला आलेल्या शंकराचार्यांचं चरित्र अतिशय अलौकिक आहे. आचार्यांच्या काळात भारतीय समाजाला अनेक परस्पर विरोधी मतमतांतरांनी ग्रासलं होतं. त्यांच्यात एकवाक्यता साधून आपल्या अद्वैत तत्वज्ञानाने अभेदाची शिकवण भारतीयांच्या अंगी बाणवण्याचा मोठा प्रयत्न आद्य शंकराचार्यांनी केला. आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी अद्वैताची विचारधारा भारतीय मनात रुजवली. ह्या छोट्याशा कालखंडात 35 ग्रंथांची मांडणी करून हिंदू समाजाला आणि विश्वाला सुद्धा मार्गदर्शन केलं. आपल्याला सहज प्रश्न पडतो, आता ह्या काळात हे चरित्र का ऐकायचं? आजचा 30-32 वर्षाचा तरुण जर आपण बघितला तर तो बऱ्याच वेळेला गोंधळलेला असतो किंवा अजूनही त्याच्या जीवनाला स्थैर्य आलेलं आहे असं दिसत नाही किंवा जीवनाचं उद्दिष्ट ठरलेलं आहे असंही दिसत नाही. त्यामुळे प्रेरणादायी चरित्रे त्यांच्या समोर आली तर त्यांना ती दिशादर्शक ठरू शकतील आणि म्हणूनच हा अल्पसा प्रयत्न. व्यासांनी जेथे ब्रह्मसूत्र रचले त्याच बद्रिकाश्रमात आद्य शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रे, गीता व प्रमुख उपनिषदे या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं. बौद्ध, जैन, सांख्य, योगमीमांसक, कापालिक, पाशुपत यांच्या तत्वज्ञानातील उणीवांची तर्क कठोर छाननी केली आणि अतिशय तर्कसंगत प्रतिपादन शैलीने त्या सर्वांना अद्वैताकडे वळवलं. एकमेकांचे वैरी बनलेल्या पंथोपपंथांना आपापला आग्रह सोडायला लावण्याची किमया करून शिव, विष्णू, सूर्य, शक्ती म्हणजे देवी व गणपती या पंचायतन पूजेचा मार्ग समाजाला दाखवला. अद्वैत मतप्रणाली प्रस्थापित करण्यासाठी पदभ्रमण केलं. आज सेतू हिमाचल दौरा केला. जनमानसाला आपलेसे केले आणि 4 दिशांना मठ स्थापन करून तेथे मठाधिपती नेमले व आज तागायत तेथून जनकल्याणाच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. उदाहरणार्थ शृंगेरी मठातून श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार प्रसार केला जातो. देशातील अनेक जण तेथे गीता पाठ करून जातात. त्यांची तेथे निरनिराळ्या कसोट्या लावून परीक्षा घेतली जाते. अशा प्रकारे या मठांना पीठ असं म्हटलं जातं. अशी 4 पीठ भारताच्या 4 दिशांना आहेत. दक्षिणेकडे शृंगेरी येथे शृंगेरी मठ, येथे यजुर्वेदाचं काम चालतं. पूर्व दिशेला गोवर्धन मठ जगन्नाथपुरी येथे आहे, तिथे ऋग्वेदाचं कार्य चालतं. पश्चिम दिशेला शारदा मठ द्वारकेमध्ये आहे, तेथे सामवेदाचं कार्य चालतं. आणि उत्तर दिशेला ज्योतिर्मठ बद्रिकाश्रम येथे आहे, तेथे अथर्ववेदाचं काम चालतं. प्रत्येक मठात एकेका वेदाचे अध्ययन व्हावे हा त्यांचा हेतू होता. आणि ह्याबरोबरच कांची कामकोटी येथेही त्यांनी मठ स्थापन केला. या सगळ्या मठांना परंपरा आहे, विशिष्ट आचार पद्धती आहे. श्रीमद शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचे 3 आधारस्तंभ आहेत. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. पहिला आधारस्तंभ म्हणजे ब्रह्मसत्यम. ब्रह्म हेच एकमेव सत्य तत्व आहे असे उपनिषदांच्या आधारे आचार्यांनी सिद्ध केले आहे. त्यात मोक्ष हेच ध्येय आहे. आणि ह्या तत्वज्ञानाचा अधिकारी कोण? तर ब्रह्म साक्षात्कार कोण करून घेऊ शकतो तो मुमुक्षु, म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा असा प्रत्येक मनुष्य, ऋषी, देव, शूद्र, स्त्रिया जे आत्मसाक्षात्कार करून घेऊ शकतात त्या सगळ्यांना, ज्यांना ब्रह्मज्ञान होऊ शकते ते सगळे मोक्षाचे अधिकारी आहेत. दुसरा त्यांचा आधारस्तंभ आहे जगन्मिथ्या. आचार्य ज्यावेळी जगाचे मिथ्यत्व सांगतात
त्यावेळी ते जगाचे अस्तित्व अमान्य करतात असे नव्हे. पारमार्थिक अवस्थेत साक्षात्कारी पुरुषाला आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो. तो जगातील सुखदुःख या दुविधेत अडकत नाही, तर सर्वत्र सर्व काळी सर्व रूपात एकमेव ब्रह्मच आहे या अनुभूतीत तो असतो. आत्मज्ञान होईपर्यंत द्वैत मानणारे व्यवहारात जग, त्यातील घटना, परिस्थिती सत्य मानतात. पण तत्वतः जग हे सापेक्ष सत्य आहे, रिलेटिव्ह टर्म असं जे आजकाल त्याला म्हणतात. पण आत्मज्ञानानंतर नाम रूप परिस्थिती सर्व नष्ट होणारे आहे हे अनुभवाला येते. व्यवहारात त्याला आपण नश्वर म्हणतो. ह्यालाच आचार्य मिथ्या किंवा माया असं म्हणतात. आणि तिसरं तत्व जे आहे, जीवो ब्रह्मैव नापरः, म्हणजे देहाचे अधिष्ठान असलेला जीव म्हणजेच आत्मा दुसरं तिसरं कोणी नसून ब्रह्मच आहे. मानव जन्म प्राप्त झाल्यानंतर शुद्ध आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले तरच पुनरपि जननम पुनरपि मरणम या फेऱ्यातून सुटका होते. आणि ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. श्रीमद भागवतातील भगवान श्रीकृष्णांच्या आणि रामायणातील श्रीरामाच्या उदाहरणावरून हे दिसून येतं. तसेच आद्य शंकराचार्यांची गुरु परंपरा सुद्धा आपल्याला दिसून येते. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपादं महांतं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यम. नारायण म्हणजे साक्षात भगवान विष्णू, ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, त्यांचे शिष्य गौडपाद, त्यांचे गोविंदपाद आणि गोविंदपादांचे शंकराचार्य अशी गुरूंची परंपरा शंकराचार्यांकडे चालत आलेली आहे. आणि श्री शंकराचार्यांचे शिष्य सुद्धा श्री शंकराचार्य मथास्य पद्मपादंच हस्तामलकंच शिष्यम तंतोटकं वार्तिककार मन्या नस्मत् गुरुं संततमानतोस्मी. म्हणजे शंकराचार्यांचे पद्मपाद, सुरेश्वराचार्य, तोटकाचार्य, हस्तामलक असे प्रमुख 4 शिष्य आणि इतर अनेक. अवघ्या 32 वर्षामध्ये महासागरासारखे अफाट साहित्य शंकराचार्यांनी निर्माण केले. त्यात सगळीच अमूल्य रत्न आहेत. या साहित्याचे 3 भाग पडतात. पहिला भाग आहे भाष्य ग्रंथ, वेदसूत्रावरील भाष्य, उपनिषद भाष्य, श्रीमद भगवद्गीतेवरील भाष्य, विष्णू सहस्रनामावरील भाष्य, हे सगळं गद्य स्वरूपात आहे. त्यांचा उद्देश अद्वैत मताचे तर्कशुद्ध मंडन आणि अवैदिक मताचे तर्कशुद्ध खंडन हा आहे. त्यामुळे येथे भावना प्रधान रसोत्कटतेपेक्षा वादपटुता, बुद्धिवाद, आक्रमक स्वरूपाचे खंडन आणि मंडन यालाच प्राधान्य आहे. दुसरा साहित्यातला त्यांचा प्रकार म्हणजे प्रकरण ग्रंथ. एकूण 33 प्रकरण ग्रंथ आहेत. विवेक चूडामणी, अपरोक्षानुभूती, प्रश्नोत्तर रत्नमाला, उपदेश सहस्री, निर्वाण षटक असे सगळे पद्य स्वरूपात आहे. आणि स्तोत्र हा तिसरा भाग आहे. त्यात अन्नपूर्णा स्तोत्र, कनकधारा, सौंदर्य लहरी, पांडुरंगाष्टक, कृष्णाष्टक, जगन्नाथाष्टक, दिव्यापराध क्षमापन, शिवस्तुती, चर्पट पंजरी, नर्मदाष्टक अशी अनेक स्तोत्र. ही प्रकरण ग्रंथ आणि स्तोत्र याच्यातून उदात्त आणि मंगल संस्कारांचे बीजारोपण होते. महाभाष्यासारखे ग्रंथ तज्ञांसाठी आहेत, तर स्तोत्रे आणि प्रकरण ग्रंथ ही सामान्य अबालवृद्धांसाठी आहेत. आचार्यांनी जे जे लिहिलं ते भारतभरातील सर्व लोकांना समजलं पाहिजे. त्यामुळे त्यावेळी संपूर्ण देशात सामान्यपणे समजू शकेल अशी भाषा संस्कृत होती आणि सर्व प्राकृत भाषांची ती जननी होती. म्हणून त्यांनी आपल्या रचना संस्कृतमध्येच केल्या. त्यातील गेयतेमुळे त्या सहजपणे म्हणता येतात आणि पठणही करता येतात. सज्जनो, आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर माऊलींनी 1400 वर्ष वयाच्या वाघावरून येणाऱ्या संत चांगदेवाला भेटायला जाण्यासाठी निर्जीव भिंत चालवली.
त्यांचं वयवर्ष काय होतं हे त्यांच्या ज्ञानापुढे आणि पंचमहाभूतांवर त्यांचं जे नियंत्रण होतं त्याच्या पुढे गौण ठरतं. लहान वयात घेतलेली अध्यात्मातील झेप, त्यामुळे आपण सर्व त्या संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणून संबोधतो. आणि आद्य शंकराचार्यांनी त्याही पूर्वीच आपलं पितृत्व स्वीकारलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. अवघं 32 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या शंकराचार्यांच्या जीवनाचं अवलोकन करून सुद्धा आपण दमून जातो. इतकी आपली क्षमता कमी झालेली आहे. आणि म्हणूनच त्या शक्तीला जाणीवपूर्वक जागृत करण्यासाठी आद्य शंकराचार्यांच्या सारख्या थोर विभूतींचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. शांकर विजय ग्रंथाची एक वाक्यता एका श्लोकात सांगितली जाते. अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद षोडशे कृतवान भाष्यम द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. 8व्या वर्षी सर्व वेदांचे ज्ञान, 12व्या वर्षी सर्व शास्त्रांचं ज्ञान, 16व्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य आणि 32व्या वर्षी महाप्रस्थान. आणि 16 ते 32 या काळामध्ये सर्व दूर सनातन धर्माची ध्वजा त्यांनी उभारली. अद्वैत तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम चारी बाजूनी भारत बांधून एक संध केला. आजही तो एकसंध करण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. वयाच्या 8व्या वर्षीच बालशंकरच्या मनात संन्यासाचा विचार आला. पण विधवा आई आर्यांबा देवी आपला एकमेव आधार असलेल्या पुत्राला संन्यास घेण्यास परवानगी देईना. यानंतर मात्र चमत्कार घडला. स्नानासाठी नदीत उतरलेल्या शंकराचा पाय मगरीने पकडला. संन्यास घ्यायला अनुमती दिल्यास मगर पाय सोडेल असे शंकरनी आपल्या आईला सांगितले. पुत्राच्या जीवनासाठी मातेनी संन्यास घ्यायला संमती दिली. हे रूपकात्मक असू शकतं, पण संसाराच्या मगरमिठीतून पाय सोडवून घेऊन बालब्रह्मचारी शंकर संन्यास घेऊन गुरुशोधार्थ बाहेर पडला. बाहेर पडण्यापूर्वी त्याने आईला वचन दिलं की तुझ्या अंतकाळी तो साधून देण्यासाठी मी नक्की येईल. केवढा आत्मविश्वास! आणि त्याप्रमाणे ते आले. आईची सेवा केली, आईला कृष्ण दर्शन घडवले आणि मृत्यूनंतर तिचे अंतिम संस्कार केले. व्यावहारिक दृष्टीने बघायला गेलं तर त्यांचं वय अतिशय लहान होतं. तरी सुद्धा त्यावेळी आलेल्या अनंत अडचणींना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिलं. त्यांनी संन्यास घेतलेला असल्यामुळे समाजाने त्यांना अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. पण आईला वचन दिलेलं होतं, त्यामुळे ते पाळण्यासाठी रूढींचा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी एकट्याने आईचे अंत्यसंस्कार केले. केवढे धैर्य! हे त्यांच्या लहानपणी असलेल्या या गुणाचं त्यांचं कौतुक करणं किती, म्हणजे आपण किती बोललं तरी कमी आहे. आणि हेच त्यांचं असामान्यपण आहे. ह्या गोष्टीवरूनच त्यांचं असामान्यपण सिद्ध होतं आणि त्यांच्या मार्गावर आपण चालणं, त्यांचा धैर्योदात्तपणा आपण घेणं, हे आपल्यावरही जबाबदारी येऊन पडते. बालशंकर कालडी येथे राहत असतानाची गोष्ट आहे. त्यांच्या आईला रोज पाणी भरण्यासाठी, स्नानासाठी पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर जावे लागे. नदी घरापासून दूर होती. एक दिवस नदीवरून परतताना आई चक्कर येऊन पडली. शंकरला अतिशय वाईट वाटले. आई जागृतावस्थेत येताच बालशंकर तडक नदीवर गेला आणि पूर्णा नदीची स्तुती केली. अतिशय भावयुक्त आर्ततेने ओतप्रोत भरलेल्या त्या स्तुतीने पूर्णामाई प्रसन्न झाली आणि बालकाला म्हणाली, वर माग. तेव्हा त्या बालकाने सांगितलं की माझ्या जन्मदात्रीचा त्रास दूर करण्यासाठी तू माझ्या घराजवळून वाहा. तुझं पात्र बदल, तुझा प्रवाह बदल. आणि पूर्णामाईनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि खरोखरीच त्या मातृभक्त मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी
त्या पूर्णामाईनी शंकराचार्यांच्या घराजवळून वाहायला सुरुवात केली. शंकराचार्यांच्या त्या स्तोत्रात, त्या विनवणीत केवढी अनन्य शरणता असेल. असे एक एक गुण आपल्याला त्यांच्या संपूर्ण चरित्रभर दिसून येतात आणि आपण ते अंगी बाणवणं आत्ताच्या काळात अतिशय आवश्यक आहे. बालशंकर गुरुशोधार्थ बाहेर पडले. मजल दर मजल करीत त्यांचा प्रवास चालू होता. वाट महाराष्ट्रातून जात होती, त्यामुळे कोल्हापूर, पंढरपूर या गावी त्यांचा मुक्काम झाला. पंढरपूरच्या भेटीत विठ्ठलाची स्तुती पांडुरंगाष्टकासारख्या प्रासादिक स्तोत्रातून त्यांनी केली. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. मजल दर मजल प्रवास करत केरळमधील कालडीमधून निघालेला शंकर नर्मदा किनारी आपल्या गुरूंच्या पायाशी जाऊन पोहोचला. एकदा नर्मदेला मोठा पूर आलेला होता. गुरु त्यांच्या गुंफेमध्ये समाधीत होते. शंकरांनी आपला कमंडलू गुहेच्या तोंडाशी धरला आणि नर्मदा मातेची स्तुती करायला सुरुवात केली. सबिंदू सिंधू सुस्खलत तरंग भंग रंजितं द्विषत्सु पाप जात जातकारी वारी संयुतं कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. बालशंकरच्या स्तुतीने नर्मदा माता प्रसन्न झाली, शांत झाली. सगळ्या गुरुबंधूंनी त्यांचा जय जयकार केला. ती गुंफा आजही अस्तित्वात आहे आणि तेथे जाताना आजही अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं. अत्यंत अरुंद, दोन्ही बाजूनी डोंगरकडे आणि मधून अगदी छोटीशी वाट. जरा जाड माणूस असेल तर तेथून आत जाणं अवघड, एवढी ती अरुंद जागा आहे. मग त्या काळी तो बालक त्या गर्द झाडीतून, अरण्यातून कसा बरं तेथे पोहोचला असेल? सगळंच अलौकिक. तिथे आपल्या गुरूंकडून सर्व शास्त्रे अवगत करून घेऊन त्यांच्या आशीर्वादानेच पुढे त्यांनी उत्तरेकडे प्रयाण केले व बद्रिकाश्रमात साक्षात व्यासांकडून आशीर्वाद प्राप्त करून तेथे भाष्य ग्रंथांचे लिखाण केले आणि त्यांच्याच आज्ञेने अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी पूर्ण भारत भ्रमण करून अतिशय कौशल्याने सनातन धर्माची ध्वजा उंच उभारली. पंचायतन देवांचे पूजन सर्वमान्य करवले आणि अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार केला. आज पुन्हा एकदा या सगळ्या ज्ञानाची उजळणी होणं गरजेचं आहे हे जाणून माझे वडील कैलासवासी डॉक्टर वी रा आपटे यांनी आद्य शंकराचार्यांच्या जीवनावर चरित्रात्मक कादंबरी शंकर शंकर जय जय शंकर लिहिली. कादंबरीच लिहिण्याचं कारण लोकांना समजायला सोपं जावं, चरित्र सहजपणे लोकांपर्यंत पोहोचून त्यातून लोकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांचा हेतू लक्षात घेऊन मी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दृकश्राव्य माध्यमातून माझा नातू वयवर्ष 16 याच्या मदतीने 75 व्हिडिओज करून नव्याने लोकांच्या पुढे ठेवले. हा आजी नातवाचा खारीचा वाटा आहे. आपण त्याचा जरूर लाभ घ्यावा. वासंती केळकर या माझ्या YouTube चॅनलवर सर्व चरित्र उपलब्ध आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपणही हातभार लावा. माझ्या वडिलांप्रमाणेच मिरज येथील गीता फाउंडेशनचे संस्थापक दिलीप आपटे हे सुद्धा निरनिराळ्या माध्यमातून आद्य शंकराचार्यांचे साहित्य, स्तोत्रे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे गीता भागवत ह्याचाही ते प्रचार प्रसार करत आहेत. त्यांचेही सगळे प्रयत्न YouTubeवर उपलब्ध आहेत. आपण त्याचाही जरूर लाभ घ्यावा.
असे अनेक जण जे या कार्यात कळकळीने हातभार लावत आहेत, त्या साऱ्यांना माझा दंडवत. आपली भारतीय संस्कृती जगात आगळी वेगळी आहे. युगानुयुगे आपल्याकडे विश्व कल्याणाचा विचार केला आहे. विष्णू पुराणात असं म्हटलं आहे की जगातील इतर देश हे भोगभूमी आहेत, पण भारत ही कर्मभूमी आहे. आपले वेद सांगतात, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ज्या ज्या वेळी या विश्व कल्याणाच्या भूमिकेला धक्का लागणाऱ्या गोष्टी घडल्या, कदाचित आक्रमणामुळे, वैचारिक मतभेदामुळे असेल किंवा धर्माला ग्लानी आल्यामुळे असेल, त्यावेळी लोकोत्तर महापुरुष जन्माला आले. भगवंतांनी भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्म्यानौ सृजाम्यहम्. या युक्तीप्रमाणे त्या काळातील अधोगती रोखण्यासाठी, धर्माला पुनर्जीवित करण्यासाठी शिवगुरु आणि आर्यांबा देवी यांना साक्षात भगवान शंकराच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाली. तोच बालशंकर. शं करोति इति शंकरः. शं म्हणजे कल्याण आणि तो करणारा म्हणजे शंकर होय. हा सर्वज्ञ पण अल्पायुषी आहे याची कल्पना त्याच्या आईवडिलांना होती. कृतायुगात महर्षी कपिल, त्रेतायुगात भगवान श्री दत्तात्रेय, द्वापार युगात महर्षी व्यास, तर कलियुगात आद्य शंकराचार्य असे ज्ञानावतार आहेत. आचार्यांचं पितृछत्र खूपच लवकर हरपलं, पण त्यांच्या ज्ञानार्जनात कोणताच अडथळा आला नाही. उपनयनानंतर त्या काळच्या प्रथेप्रमाणे ते गुरुगृही गेले. 4 वेदांचा अभ्यास केला, तो सुद्धा केवळ 3 वर्षात. वयाच्या 5व्या वर्षी मुंज केली आणि वयाच्या 8व्या वर्षापर्यंत 4 वेदांचा अभ्यास पूर्ण झाला. इतकी तीव्र ग्रहणशक्ती आणि आकलन शक्ती त्यांच्याकडे होती. त्याचबरोबर असामान्य अशी प्रतिभाही त्यांच्याकडे होती. उपनयनानंतर जेव्हा ते एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले, त्यावेळेला त्यांच्या प्रतिभेचा तो प्रत्यय आला. ओम भवती भिक्षां देही असे म्हटल्यानंतर त्या घरातील गृहिणी बाहेर आली आणि म्हणाली, हे बटो, आत्ता माझे पती घरी नाहीत आणि भिक्षा देण्यासाठी घरात धान्य सुद्धा नाही, पण माझ्या दारामध्ये आवळ्याचं झाड आहे, त्याचे काही आवळे मी तुला भिक्षा म्हणून देते. असे म्हणून तिने त्यांना आवळ्याची भिक्षा घातली. तिची ती केविल वाणी, दयनीय अवस्था बघून बाल शंकरचे हृदय द्रवले आणि त्यांनी तिथल्या तिथे देवीची स्तुती केली. त्या निर्व्याज पण भावपूर्ण स्तुतीने देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, बालका वर माग. त्यावेळी बालशंकर म्हणाला, माते, या ब्राह्मण स्त्रीची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि तू हिच्या घरी वास्तव्य कर, हिचं घर समृद्धीने भरून टाक. त्यावेळी देवी म्हणाली, बाळा, या ब्राह्मणाने पूर्वी काहीही दान केले नाही, त्यामुळे त्याची अवस्था अशी आहे. त्याबरोबर बालशंकर म्हणाला, माते, आत्ताच या ब्राह्मणीने मला भिक्षा म्हणून काही आवळे दिले आहेत, तेव्हा तू आता तिला समृद्धी देऊ शकतेस. शंकरचे बोलणे ऐकून देवी प्रसन्न झाली आणि तिने अंगणातल्या झाडावरचे सर्व आवळे सोन्याचे केले. त्या माऊलीचे दारिद्र्य नष्ट झाले. आपल्यासाठी काहीही न मागता दुसऱ्यांसाठी करणे, दुसऱ्यांचा विचार करणे, इतकी दयाळू वृत्ती लहान शंकरमध्ये होती. हे स्तोत्र म्हणजे कनकधारा स्तोत्र. आजही हे स्तोत्र तितकेच प्रभावी आहे. तुम्ही त्याचे पाठ केले तर देवी तुमच्यावरही प्रसन्न होईल. कारण शंकराचार्यांनी केलेली स्तोत्रे ही सिद्ध स्तोत्रे आहेत. त्यांच्या साधनेचे, तपाचे बळ, तेज त्या स्तोत्रांमध्ये असते, त्यामुळे ती स्तोत्र सिद्ध असतात. नर्मदा किनारी गुरु गोविंद यांच्याकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर गुरूंनी त्यांना वाराणसीला जाण्याची आज्ञा केली. तेथे गंगेचे विशाल पात्र बघून त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी तिथे गंगा मातेची स्तुती केली. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली विहारिणी विमले मम मतिरास्तान तव पद कमले.
हे स्तोत्र विशिष्ट चालीवर वाद्यांच्या साथीने म्हटले तर कानात गंगेच्या प्रवाहाचा खळखळ नाद जाणवल्या वाचून राहत नाही. तिथेच चांडाळाच्या रूपात भगवान शंकरांनी त्यांची वाट एकदा अडवली. त्यावेळचा त्या दोघांचा संवाद अतिशय मनोहर आहे. चांडाळाला ते म्हणाले, दूर हो. त्यावेळेला शंकराला चांडाळाने विचारले की तू कोणाला दूर हो म्हणून सांगतोयस, देहाला की आत्म्याला? ह्या प्रश्नाने शंकराचार्य जणू काही एकदम जागृतावस्थेत आले. त्यांना जो थोडासा अहंकार निर्माण झाला होता तो तत्काळ नष्ट झाला आणि त्यांनी भगवान शंकरांची स्तुती केली. भगवान प्रसन्न झाले. आपल्या हातातील दंड त्यांनी बाल शंकरला दिला, त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, महर्षी व्यासांनी लिहिलेल्या वेदांत सूत्रांचा योग्य अर्थ न समजल्याने विद्वान लोकात वाद होत आहेत. त्यातून विषमता वाढते आहे आणि म्हणून तू वेदांत सूत्रावर भाष्य लिही असे म्हणून भगवान शंकर गुप्त झाले. गोविंद पादाचार्यांनी शंकराला संन्यास दिला, दीक्षा दिली, तेव्हा भगवी वस्त्रे दिली आणि आता भगवान शंकरांकडून दंड मिळाला. बालशंकरला अतिशय आनंद झाला. वाराणसीला अन्नपूर्णेच्या दर्शनाच्या वेळी त्यांनी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून तिची आराधना केली. नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षांदेहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी आजही हे स्तोत्र घराघरात म्हटले गेले पाहिजे. गंगेच्या किनारी एक दिवस एक वृद्ध गृहस्थ पाणिनींची व्याकरण सूत्रे पाठ करत बसलेले आचार्यांनी बघितले. आचार्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. आचार्य त्या वृद्धाजवळ गेले आणि त्यांना विचारलं, तुम्ही काय करता आहात? आत्ता व्याकरणाची सूत्रे पाठ करून मिळालेल्या या देहाचे सार्थक कसे बरे होईल? आणि जर ते करायचे असेल, देहाचे सार्थक करायचे असेल तर एका गोविंदालाच भजले पाहिजे. आणि म्हणून तिथल्या तिथे त्यांनी काव्य केलं. अंगंगलितं पलितं मुंडं दशन विहीनं जातं तुंडं वृद्धो याति गृहीत्वा दंडं तदपि न मुच्यत्याशा पिंडं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रीकरणे भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. अशा प्रकारे बोधपर असे चरपट पंजरी नावाचे काव्य आचार्यांनी केले. आचार्यांचे प्रबोधन ऐकून त्या वृद्धाने आचार्यांचे पाय धरले. ह्या स्तोत्रामध्ये सांसारिक पारमार्थिक मार्गाचे अचूक मार्गदर्शन केले आहे. आजही हे स्तोत्र आपल्याला मार्गदर्शक ठरते. इथून पुढे बालशंकर निघाला हिमालयाकडे. अत्यंत अवघड असा प्रवास करून देवभूमी असलेल्या बद्रिकाश्रमात आला. तेथे त्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिले. वैदिक प्रस्थानत्रयी म्हणजे वेदांत सूत्रे किंवा उत्तरमीमांसा, याला न्यायप्रस्थान असेही म्हणतात. दशोपनिषदांवर भाष्य लिहिले, याला श्रुती प्रस्थान म्हणतात. आणि भगवद्गीतेवर भाष्य केलं त्याला स्मार्त प्रस्थान म्हटले जाते. आणि जो प्रस्थानत्रयींवर भाष्य लिहितो त्याला आचार्य म्हटले जाते. त्यामुळे बालशंकर इथे शंकराचार्य झाले. येथे ब्राह्मणाच्या रूपात येऊन स्वतः वेदव्यासांनी शंकराचार्यांची परीक्षा घेतली आणि त्यांची प्रतिभा पाहून प्रसन्न झालेल्या व्यासांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. शंकराचार्य हे जागतिक प्रतिभेचे तत्वज्ञ आहेत. तत्वज्ञानाच्या आकाशातील अद्वैत ज्ञान दिवाकर अशी त्यांची थोरवी आहे. जगातील कोणतेही तत्वज्ञान आचार्यांच्या जीवो ब्रह्मैव नापरः या तत्वज्ञानाच्या पुढे गेले नाही. आज अगदी 21व्या शतकात सुद्धा
लोकमान्य टिळकांनी सुद्धा गीता रहस्यात लिहिले आहे की जगात शंकराचार्यांच्या तोडीचा तत्वज्ञ अजून कुणीही जन्माला झाला नाही. आचार्य जसे अद्वैत शास्त्राचे थोर संजीवक होते, तसेच चतुर संघटक, कुशल प्रशासक, थोर धर्मक्रांतिकारक, आत्मज्ञान संपन्न, साक्षात्कारी द्रष्टे महापुरुष होते. थोर दार्शनिक, असामान्य वादपटू, ओजस्वी वक्ते, प्रतिभावंत कवी, समाज सुधारक अशा गुणांनी परिपूर्ण होते. आचार्यांचे प्रश्नोत्तर माला हे तर अगदी अनोखे प्रकरण आहे. फक्त 67 आर्यांचे हे प्रकरण, प्रथम प्रश्न आणि नंतर त्याचे उत्तर असे संवादात्मक स्वरूपात असल्यामुळे त्या रचनेत रसरशीतपणा आहे. ते प्रवाही, चैतन्यपूर्ण असे आहे. जणू काही शिष्य स्वरूपात आपण समोर बसलो आहोत आणि ते आपल्याला उत्तर देत आहेत, इतके जिवंत ते आजही जाणवते, वाटते. माणसाने फक्त एवढेच प्रकरण आत्मसात केले, आचरणात आणले तर कुठल्याही विद्यापीठात जाऊन शिकण्याची गरज पडणार नाही. आजकाल शिक्षण घेणं म्हणजे फक्त पैसा मिळवण्यासाठी असा विचार झालेला आहे. शिक्षण हे नोकरी, धंदा, व्यवसाय करण्यासाठी अशी मानसिकता तयार झाली आहे. ती दूर होण्यासाठी सगळ्या विद्यापीठातून हे प्रकरण अभ्यासक्रमात ठेवलं गेलं पाहिजे. नोकरी, पैसा ह्याच्याही पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगणे गरजेचे आहे. हे आत्ता करोनाच्या काळात आणि आत्ता आलेल्या भयंकर पुराच्या काळात आपल्याला नक्कीच लक्षात आले आहे. आजकालचे शिक्षण नोकरी, पैसा, मान, प्रतिष्ठा, भौतिक सुख हे सगळं देतं, पण समाधान, शांती, आनंद म्हणजे शाश्वत आनंद त्यातून मिळतोच असं नाही. नरजन्माचं सार्थक त्यातून होतं असं नाही. आणि ते समाधान, ती शांती, तो आनंद नरदेहाचे सार्थक करून घेणं हेच मानवाचं ध्येय असलं पाहिजे. त्यासाठी तरी ही प्रश्नोत्तर माला प्रत्येकाने अभ्यासली पाहिजे. त्यासाठी आपण ज्येष्ठांनी त्याची प्रथम कास धरली पाहिजे. आपल्या मुलांना, नातवंडांना त्या ज्ञानापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे. आपण मुलांसाठी किती फ्लॅट्स ठेवले, बंगले ठेवले, गाड्या ठेवल्या, सोनं नाणं ठेवलं, ह्यापेक्षा मुलांना शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवला तर मरताना आपल्याला जास्त समाधानाने आणि निश्चिंतपणे मरता येईल. हे त्रिवार सत्य आहे. असे हे प्रश्नोत्तर प्रकरण काय आहे त्याची थोडी झलक आपण बघूया. संसार हा असार आहे, मिथ्या आहे, क्षणभंगूर आहे, हा विचार आपल्या मनात जागृत राहिला पाहिजे. जन्म मरण चक्राचा आपल्याला नाश करता आला पाहिजे. त्यासाठी विवेक आणि वैराग्य अंगी बाणवले पाहिजे. विवेक म्हणजे काय हे सांगताना आचार्य म्हणतात, सारासार, सत्यासत्य, शाश्वत अशाश्वत ह्यांचा विचार करून असार, असत्य, अशाश्वत यांचा त्याग आणि जे सार, सत्य, शाश्वत यांचा स्वीकार. ग्राह्य काय, अग्राह्य काय आणि ते तसे का ह्याचे विवेचन म्हणजे विवेक. नित्यमात्मस्वरूपं हि दृश्यंत विचरीगतम एवं निश्चयो सम्यक विवेको वस्तुनः सवयीः. म्हणजेच आत्मरूप नित्य, सत्य आणि शाश्वत आहे. तद व्यतिरिक्त दृश्य विश्व आणि त्याची अनुभूती अशाश्वत आहे. शाश्वताचा स्वीकार, अशाश्वताचा अस्वीकार हा विवेक, हा सर्वश्रेष्ठ विचार आहे. यापुढे ते म्हणतात, सज्जनांची संगती धरावी, काम, क्रोध, लोभ, विषय सुख याबद्दल विरक्ती असावी, इंद्रिय संयम हवा, परधन आणि परस्त्री यांची अभिलाषा आणि आसक्ती ठेवू नये. अज्ञान, अविद्या हे संसाराचे मूळ आहे. अविद्या नाश हाच मोक्ष आहे. सर्व वेदांचा गाभा ओंकार आहे. तेच वेदांचे पहिले व्यक्त स्वरूप आहे, जे जाणून घेणं गरजेचं आहे. सगुणोपासना ही मोक्षाला पूरक आहे. विष्णू, शिव, गणेश, भवानी, राम,
कृष्ण, नरसिंह, सूर्य, हनुमान या देवतांमध्ये तेच केवलाद्वैत परब्रह्म सगुण साकार रूपात प्रकट झाले आहेत. त्यांची भक्ती, विधियुक्त उपासना, अव्यक्त निर्गुण निराकार सर्वव्यापी सर्वांतर्यामी सर्वसाक्षी आणि सर्वज्ञ अशा परब्रह्माचीच अनुभूती देते. असे वेदांतांचे विषय प्रश्नोत्तर मालेत आले आहेत. सज्जनो, त्यातले काही प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आणि उत्तर असं त्याचं स्वरूप आहे. भगवन किमुपादेयम, भगवन ग्राह्य काय? गुरुवचन, गुरुउपदेश. हेयमपि च किम, त्याज्य काय? अकार्य, अयोग्य कार्य. त्वरितं किम कर्तव्यम विदुषा, विद्वानाने त्वरित काय करावे? संसार संतती छेद, सतत फिरणाऱ्या संसार चक्राचा नाश करावा. का भववल्ली? संसाररूपी वेल कोणती? तृष्णा. सर्व सुखानां किम बीजम, सर्व सुखांचं बीज काय? पुण्यम, पुण्य. मुक्ती लभेत कस्यात, मुक्ती कशामुळे मिळते? मुकुंद भक्ती, मुकुंद भक्तीने मुक्ती मिळते. मुकुंद हा कहा? तारयेद अविद्या. मुकुंद कोण? जो अविद्येतून तारतो तो मुकुंद. प्रश्नोत्तर मालेत असे वेदांतपर प्रश्नोत्तर सुलभ आणि उत्स्फूर्त संवादातून या विषयाचे ज्ञान करून देतात. ह्यात लौकिक जीवनाचाही विचार केलेला आहे. लौकिक जीवनही समृद्ध असावे, नीतिमान असावे असेच आचार्यांचे मत होते. त्यात ते म्हणतात, का संरक्षा? संरक्षण कशाचं करावं? कीर्ती पतिव्रता नैज बुद्धिश्च, कीर्ती, पतिव्रता आणि आत्मबुद्धी यांचं संरक्षण करावं असं आचार्य म्हणतात. किम संपाद्यम मनुजैहि, मानवाने काय संपादन करावं? विद्या, वित्तम, बलम, यशः, पुण्य. विद्या संपादन करावी, पैसा, बल, यश आणि पुण्य संपादन करावं. को अलंकार हा? अलंकार कोणता? शीलम. विभवे किम प्रशस्तम, औदार्य. का लोके कल्पलता, सत्शिष्याय अर्पिता विद्या. पात्रम किम, अन्नदाने क्षुधिता. को नरकः, परवशता. नरक कोणता? परवशता. स्वातंत्र्य नसणं, पराधीन असणं हा जणू काही नरक आहे. किम स्मर्तव्यम पुरुषैहि, कोणत्या पुरुषाचं स्मरण केलं पाहिजे? हरिनाम सदा न यावनी भाषा. स्पष्टपणे आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सदा हरिनामाचं स्मरण करावं, यावनी भाषेचं स्मरण करू नये. अशी अनेक प्रश्नोत्तरे जीवनाशी निगडीत आहेत. जगन मिथ्या म्हणणारे आचार्य लौकिक जीवनाची उपेक्षा करत नव्हते, हेच यावरून सिद्ध होते, दिसून येते. एक एक प्रश्न म्हणजे अनमोल रत्न आहे. या सर्वांना गुंफून आचार्यांनी सुंदर रत्नहार शिष्यांना दिला आहे. तो धारण केला, आचरणात आणला तर आपलं लौकिक पारलौकिक दोन्ही जीवन धन्य होतील आणि आपली मोक्षाची वाट मोकळी होईल. साधन पंचकाचा विचार केला तर अवघ्या 5 श्लोकात आत्मज्ञान प्राप्त करू इच्छिणाऱ्या मुमुक्षूची आचार संहिता जणू काही आचार्य सांगत आहेत. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयतामपचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयता मात्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णौ विनिर्गम्यताम्. नेहमी वेदांचा अभ्यास करा, त्यातील साधनभूत सत्कर्मांचे अनुष्ठान करा, त्या कर्मानीच ईश्वराची पूजा करा, सकाम कर्माचा त्याग करा. स्पष्टपणे आचार्यांनी सांगितलेलं आहे की आपण एखादी पूजा अर्चा करताना त्यात कामना ठेवू नयेत, सकाम कर्मांचा त्याग करा. शरीर व मनातील पापांचे ओघ आणि प्रवाह धुवून टाका, पापाचरण करू नका. संसार सुखातील दोषांचा शोध घ्या व त्यांची आसक्ती सोडा. आत्मजिज्ञासा व ब्रह्मजिज्ञासेच्या ठायी मन स्थिर करा. घराचा त्याग करा
म्हणजेच आचार्य पुढे म्हणतात, घराची आसक्ती नष्ट करा. घर सोडून वनात निघून जा असं आचार्यांनी सांगितलेलं नाही, तर घरात असलेल्या गोष्टींची आसक्ती मात्र आपण सोडू शकतो. दक्षिणामूर्ती स्तोत्र हे शिवस्तुतीपर आहे. दक्षिणामूर्ती हे शिवाचे ज्ञानमय रूप आहे. या स्तोत्रात अद्वैत ज्ञानाची, माया, अभ्यास, विवर्त, ब्रह्मात्म्यैक, ब्रह्मसत्यम, जगन्मिथ्या अशी प्रमेये सुबोध आणि रसाळ वाणीने आचार्य वर्णन करतात. नित्य पठणात असावे असे हे स्तोत्र आहे. अद्वैत ज्ञानाची सूत्रे समजून घेण्यास हे स्तोत्र आपल्याला मदत करतं. या अफाट सागरातून वेचाल तेवढे मोती थोडेच आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि प्रत्येकाने या महासागरात डुबकी मारावी आणि त्यातले ज्ञानकण वेचावे, स्वतःला समृद्ध करून घ्यावे, स्वतःचा उद्धार करून घ्यावा. सज्जन हो, करवली तैसी केली कटकट, वाकडी की नीट देव जाणे, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घे यावे हे तुम्हा विनवितू असे. आपण सगळे ज्ञानवंत. माझे बोलणे आपण शांतपणे ऐकून घेतलेत त्याबद्दल मी आपली अत्यंत ऋणी आहे. पण आता आचार्यांचं अतिशय महत्वाचं आणि प्रचलित असलेलं स्तोत्र म्हणजे निर्वाण षटक, याचा विचार आपण बघूया. या स्तोत्रामध्ये मोक्ष आणि मोक्षानंतर ज्ञानी पुरुषांचे विचार, त्याला झालेली स्वस्वरूपाची ओळख याचे वर्णन केलेले आहे. निर्वाण याचा अर्थ मोक्ष, आणि मोक्ष म्हणजेच सर्व लौकिक बंधनातून मुक्त होणं, आत्मस्वरूपात अनंत काळपर्यंत स्थिर होणं. हे स्तोत्र आपणा सर्वांना माहीत असेलच, आणि ते म्हणूनच आपण ह्या अलौकिक पुरुषाला कोटी कोटी प्रणाम करूया आणि हे स्तोत्र म्हणून आपण येथे विरमूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर् न तेजो न वायुः, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं, न च प्राण संज्ञो न वै पंचवायुर्, न वा सप्तधातुर्, न वा पंचकोशः, न वा पाणिपादौ, न चोपस्थपायु, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्य भावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे मृत्युशंका न मे जाति भेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं, अहं निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं. ओम शांति शांति शांति.